कोकिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनिल कोकिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनिल कोकिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। 2004 मध्ये आज साईबाबा रोडवरती माझी प्रचार फेरी सुरू झाली। साई सदन, महेश्वरी वसाहत, बीएससी ऑफिसर क्वार्टर्स, आता खटाव बिल्डिंग, हिमछाया, मेघछाया आणि प्रबंधन 7 आश्रमाच्या विभागामध्ये रहिवाशांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय। मी गेल्या 5 वर्षामध्ये नगरसेवक असताना आणि 5 वर्षानंतर नगरसेवक नसताना जी कामं केलेली आहेत, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झालेलो आहे। त्याच्यामुळे नागरिकांचा, मतदारांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय। माझ्याबरोबर तुम्ही पाहत असाल तरी ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय राजेश हाटले आहेत, आमचे वॉर्डचे अध्यक्ष हर्षद आहेत, माझे सर्व सहकारी इथे खटाव बिल्डिंगचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। त्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मत देणार ते कामाला मत देणार आणि व्यक्ती कोण आहे समोर त्याच्यावरती ते मतदान करणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मी केलेल्या कामाची ही पोचपावती आहे असं मी समजतो। ज्या दिवशी नगरसेवक पदासाठी अर्ज भरला, ज्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलं आणि कामाचा जो डोंगर इथे उभा केलेला आहे त्यावेळेलाच सगळ्यांनी उत्सव जल्लोष सुरू केलेला होता। आता दगडूदादा सपकाळ पुन्हा ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत शिंदे गटामध्ये आणि त्यांनी आज प्रवेश केलेला आहे। त्यांची लोकप्रियता, त्यांनी गेल्या 40-45 वर्षात केलेलं काम आणि लोकांच्या मध्ये असलेला त्यांचा सहभाग या मला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊन प्रचंड मताधिक्य मिळवून देईल असा मला विश्वास आहे। 104च्या जे आमचे उमेदवार आहेत अनिल कोकिल, याला लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळी लोक ओळखतात आणि फक्त ओळखतात नाही तर कामाने ओळखतात। आता ह्याच खटाव बिल्डिंग मध्ये आम्ही फिरत असताना एका महिलेने आणि काही गृहस्थांनी एक आठवण करून दिली की ह्या बिल्डिंगला ज्यावेळेला आग लागली त्यावेळेला हेच अनिल कोकिल रात्री 1 वाजता ते सकाळी पहाटेपर्यंत या ठिकाणी थांबून त्याला सगळं सहकार्य केलं। असा कार्यकर्ता लोकांना हवा आहे, फक्त पक्ष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून ही नगरसेवकाची निवडणूक असते की तो संपर्क कसा करत असतो, लोकांपर्यंत किती पोहोचत असतो। आज गेली 9 वर्ष सक्रिय म्हणून नगरसेवक जर पाहायला मिळाला असेल तर आमचा अनिल कोकिल, कारण 5-4 वर्ष प्रशासन होतं पण 4 वर्षात असंख्य नगरसेवक आपल्या घरी बसले, परंतु अनिल कोकिल हा असा व्यक्ती होता, कारण मी त्यावेळेला विरोधी पक्षात होतो परंतु त्यांचा फेसबुक लाईव्ह असेल किंवा ट्विटरवर असेल मी सातत्याने त्यांना फॉलो करत होतो, कारण कामानेच माणूस मोठा होतो आणि अनिल कोकिल हा कामानेच मोठा होणार। आणि ह्या ठिकाणी एका 16 तारीखला प्रचंड बहुमताने नगरसेवक म्हणून सगळ्या मुंबईपेक्षा जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन अनिल कोकिल निवडून येईल हा आत्मविश्वास या लोकांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय। धन्यवाद। ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, सिंहासनाधीश्वर, जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम।